वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून आमाप भक्ती केले, भक्तीची आमापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. योगयागत पे देहाची आयोगे, ज्ञानाची लागे न सापडसी, भक्तीची आमापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतो ऐशी, भक्तीची आमापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. मस्तक माझा तुझे हे स्वरूप, म्हणून आमाप भक्ती केले, भक्तीची आमापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाच्या समोर आपण भक्ती या साधनाचा आश्रय का केला याचं स्पष्टीकरण करतात. विठ्ठल विठ्ठल
मातेच्या कुशीमध्ये वैकुंठ पंढरी या नगरीमध्ये कार्तिकी वारीच्या निमित्तानं परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी रामचंद्र महाराज बोधले यांच्या फळावरती चालू असलेला हा जो उत्सव, या उत्सवातील आजची सेवा पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय बोधले महाराजांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भक्त शिरोमणी पुंडलिकाच्या चरणी, चंद्रभागा मातेच्या चरणी, सर्व साधू संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ज्यांच्या आज्ञेनं मला सेवा प्राप्त झाली असे परमपूजनीय बोधले महाराजांच्या चरणी, उपस्थित असणारी सर्व संत वृंद, सर्व महाराज मंडळी, सर्व साधक वृंद, सर्व भाविक आणि सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे ओढतो. विठ्ठल याचा विचार तुकोबाबाईंनी या अभंगातून देवाच्या समोर मांडलेला आहे. भगवत प्राप्तीची अनेक साधनं आहेत. परमार्थामध्ये जे फल प्राप्त करायचं असतं तो म्हणजे परमात्माच. संसारामध्ये अनेक फलं असतात आणि संसारामध्ये फलच अनेक असल्यामुळं त्या फलप्राप्तीची साधनही अनेक असतात. पण परमार्थामध्ये सर्वांचं फल हे एक आहे आणि ते कोणतं आहे? भगवत प्राप्ती, देवाची प्राप्ती, देवाचा साक्षात्कार हे परमार्थातलं फल असतं. मग या भगवत प्राप्तीसाठी जे साधन आहे ते साधन मात्र अनेक प्रकारची सांगितलेली आहेत. फल एक आहे पण साधन अनेक आहेत. जसं आपण पंढरपूरला येत असतो, वारकरी असतो, वारकरी पंढरपूरला येतात, वारीला येतात, पण वारीला येत असताना सर्व वारकरी त्यांना जायचं असतं पंढरीला, पण प्रत्येकाची साधनं भिन्न भिन्न असतात. कोणी पायी येतं, कोणी मोटरसायकलवर येतं, कोण बसमध्ये येतं, कोण रेल्वेने येतं, कोण फोर व्हीलर मध्ये येतं. प्रत्येकाचं साधन भिन्न आहे पण सगळ्यांचं गंतव्यस्थान एक आहे. विठ्ठल विठ्ठल तसं परमार्थात सर्वांचं जे प्राप्तव्य आहे, जे प्राप्त करायचंय तो म्हणजे आहे देव. परमात्मा मिळवायचा आहे. परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठीच सच्चित आनंदाच्या स्वरूपाचं जे तत्व ते मिळवण्यासाठीच हा नरदेह आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि मग हे पद प्राप्त करण्यासाठी, हे स्थान प्राप्त करण्यासाठी वा तो देव प्राप्त करण्यासाठी शास्त्रांनी साधनं अनेक सांगितलेली आहेत. नव्हे
शास्त्रात जेवढीही साधनं आहेत ती कशासाठी आहेत? देवाच्या प्राप्तीसाठीच आहेत. तीर्थयात्रा असेल, जप असेल, तप असेल, कर्मानुष्ठान असेल, योग असेल, यज्ञ असेल वा ज्ञानाची साधना असेल किंवा भक्तीची साधना असेल, कोणतीही साधना असो, त्या साधनेचं अंतिम शेवटचं फल, परमप्रयोजन ज्याला म्हणतात ते काय असतं? भगवत प्राप्ती. बाकीची दुसरी गौण फल असतात, पण परमप्रयोजन साधनाचं काय असतं? भगवत प्राप्ती. असे अनेक साधनं शास्त्रात सांगितलेले आहेत, पण तरीही साधू संतांनी ही सर्व साधनं बाजूला केली आणि या भक्तीचा आश्रय केला. आणि तुम्हाला ही उपदेश करत असताना ही भक्तीच सांगितली. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा ज्ञानाचा सागर म्हणून ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांनी ज्ञानही सांगितलं नाही असं नाही, योगही सांगितलं नाही असं नाही, त्यांना बाकीचं सांगता येत नाही असं नाही, सांगितलं. पण प्रामुख्याने ज्ञानोबाबाईने तुम्हाला साधन जर काय सांगितलं असेल तर ते काय सांगितलं? भक्तीच सांगितलं. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. सगळेच साधू संत ही भक्तीच करायला सांगतात. काही थोडा बहुत लाग पाठ, पाठ करा भक्ती, भाव धरा बळकट. भक्ती करा आणि भाव बळकट धरा. भक्ती करण्याविषयीचा उपदेश सर्व साधू संतांनी केला. भक्ती करा आणि स्वतःही तुकोबाबाईंनी काय केली? भक्तीच केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भावलो हे संग सुख त्याग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. तुकोबाबाईंनी ही भक्तीच केली, पण मग लोकांनाही भक्तीच सांगितली. स्वतःही तुकोबाबाई भक्तीच करतात. पण का? बाकीची साधना नव्हती का?
भक्तीच हे साधन तुकोबाबाईंनी का निवडलं, भक्तीचाच आश्रय का केला? भक्तीला जवळ तुकोबाबाईंनी का केलं, असा आपल्याला प्रश्न येतो, शंका येते. कुणीतरी तुकोबाबाईंना ही शंका विचारली असेल, पण तुकोबाबाईंचा नियम होता की फक्त देवाशीच बोलायचं, देवाशिवाय बोलायचं नाही, देवा वाचून कुणाला बोलायचं बोलण्याची नाही, आता देवा विन काही, आता देवा विन काही, आता देवा विन काही. नाही, आता देवाविन काही, हा तुकोबाबाईंचा नियम असल्यामुळं प्रश्न जरी कोणीतरी विचारलेला असला तरी तुकोबाबाईंनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुकोबाबाई देवाला समोर करतात. देव आपल्या समोर आहे अशा प्रकारचं मानून, कारण तो आहेच, तो सर्वच ठिकाणी आहे, आपल्याही समोर आहे, आणि देवाशी तुकोबाबाई संवाद करतात की आम्ही भक्ती करायला का लागलो, त्याचं उत्तर तुकोबाबाई देतात अभंगाच्या प्रथमच्या मनवाचा तुझे स्वरूप, मनवाचा तुझे स्वरूप, तुझे
वाचातीत तुझे हे स्वरूप. साधन करून जे साध्य प्राप्त करायचंय, जो देव प्राप्त करायचाय, तो देव कसा आहे आपल्याला त्या साधनाने प्राप्त करता येईल असा आहे का? सहजासहजी तेवढं शक्य आहे का? कसा आहे देव? ज्याला प्राप्त करायचंय त्या देवाचं स्वरूप कसं आहे? त्या देवाचं स्वरूप सांगत असताना, वर्णन सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की देवा मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं स्वरूप हे मन वाचातीत आहे. मनाच्या आणि वाणीच्या ते पलीकडे आहे. विठ्ठल विठ्ठल जे मनाच्याही आणि वाणीच्याही जे पलीकडे आहे त्याला कसं प्राप्त करायचं? इतर साधना केल्यानंतर साधन करून ते साध्य प्राप्त करण्याची जबाबदारी ही साधकाची असते. आणि भक्तीचा आश्रय केल्यानंतर ती भक्तीचीच ती ही जबाबदारी असते, पण त्याची जबाबदारी देवाचीही असते. देवही ती जबाबदारी घेतो. आणि म्हणून आम्ही तुला मिळवण्यासाठी हे भक्तीचं माप केलं असं तुकोबाराय म्हणतात. का तर तुझं स्वरूप हे मन वाचातीत आहे. मन वाचातीत म्हणजे मनाच्या आणि वाणीच्या पलीकडं. तर मनाच्या आणि वाणीच्या पलीकडं तुकोबाराय म्हणतात देवा तुझं रूप आहे. देवाची दोन रूप आहेत, मन आणि वाणी. याच्या आतही एक रूप आहे, अर्थात त्याच्या मर्यादेतही अशा प्रकारचं एक. देवाची दोन, एक सगुण आणि निर्गुण. मूळ देवाचं जे रूप आहे ते निर्गुण आहे आणि ते निर्गुण स्वरूप देवाचं असं आहे की ती मन वाचातीत आहे. मनाच्या पलीकडं या शब्दाचा अर्थ आहे मनाचं कार्य किंवा मनाचं चिंतन जिथपर्यंत आहे त्याच्याही तो पलीकडं आहे. वाणीचं काम आहे वर्णन करणं. वाणी काय करत असते? वर्णन करते. कशाचंही वर्णन करते. मग वर्णन करत 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 वाणी जिथपर्यंत जाते, जिथं वाणीचा शेवट होतो त्याच्याही तो पलीकडं आहे. विठ्ठल विठ्ठल याचा सरळ अर्थ असा आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी वाणी ही सक्षम नाही, असमर्थ आहे. वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही आणि मन हे सुद्धा त्याचं चिंतन करू शकत नाही. मनाचा धर्म आहे चिंतन करणं. मन काय करत असतं? चिंतन करतं. कशाचंही चिंतन. कधी विषयाचं, कधी संसारातलं चिंतन करतं, कधी परमार्थातल्या वस्तूचं गोष्टीचं चिंतन करतं. पण मनाने जरी परमार्थातल्या गोष्टीचं चिंतन करत गेलं तरी काही मर्यादेपर्यंत मनाला चिंतन शक्य आहे. तो जिथं आहे
तिथपर्यंत मन नाही जाऊ शकत. विठ्ठल विठ्ठल होत नाही. मनाने त्याचं चिंतनही करता येत नाही. तो अचिंतनीय आहे, अचिंतनीय. आता जर मनानेच जर चिंतन त्याचं करता येत नाही तर मग तो इंद्रियाचा विषय कसा काय होईल. मनाची नखीन लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रेघे तेथ इंद्रिया की रजोगे काही होईल. तो इंद्रियाचा कसा अशा प्रकारचा विषय होईल. कुठल्याच इंद्रियाचा विषय परमात्मा बनत नाही. इंद्रिय 5 आहेत. श्रोत्र, त्वक, नेत्र, रसन आणि घ्राण. गुरुजी समोर बसलेले आहेत. हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि या ज्ञानेंद्रियाचाही विषय परमात्मा बनत नाही. का बनत नाही. त्या ज्ञानेंद्रियाचा विषय ठरलेला आहे. ते ज्ञान करून देतात पण ठराविक विषयाचं ज्ञान करून देतात. श्रोत्र म्हणजे कान हे फक्त शब्दाचं ज्ञान करून देतात. त्वगेंद्रिय फक्त स्पर्शाचं ज्ञान करून देतं. नेत्रेंद्रिय फक्त रूपाचं ज्ञान करून देतं. रसनेंद्रिय फक्त रसाचं ज्ञान करून देतं आणि घ्राणेंद्रिय गंधाचं ज्ञान करून देतं. श्रोत्राला जर म्हटलं की तू रूप दाखव तर ती श्रोत्रेंद्रियाकडून रूप पाहणं शक्य नाही. रूप पाहण्यासाठी कोण पाहिजे. डोळाच पाहिजे. रूपाचा सुजान डोळा. डोळ्याला रूप कळतं पण मग डोळ्याला रूप कळतं म्हणून डोळ्याला म्हटलं की तू शब्द दाखव. शब्दही त्याला पाहता येत नाही. म्हणजे शब्दाचं ज्ञान करून त्याला देता येत नाही. प्रत्येक इंद्रियाचा विषय ठरलेला आहे पण आपल्या आपल्या विषयाचं इंद्रिय काय करून देतात. ज्ञान करून देतात. आणि परमात्मा वस्तूचं ज्ञान करून देण्यामध्ये हे असमर्थ या कारणामुळे आहेत की ते फक्त विषयाचं ज्ञान करून देतात आणि परमात्म्याच्या ठिकाणी कोणताच विषय नाही. शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही. म्हणून श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम अरसम अगंधवच्च. हा परमात्मा अशब्द म्हणजे शब्द रहित आहे, स्पर्श रहित आहे, रूप रहित आहे, रस रहित आहे, गंध रहित आहे. याच्या ठिकाणी कुठलाच हा विषय नाही आणि म्हणून तो कोणत्याच इंद्रियाचा विषय होत नाही. इंद्रियाचा तर विषय होत नाहीच पण तो मनाचाही विषय होत नाही. इंद्रियाची धाव जिथपर्यंत आहे त्याच्या पलीकडं मनाची धाव आहे. इंद्रियाला जे कळत नाही ते मनाला कळतं. अनुमानानेही इंद्रियाला फक्त काही थोड्या ठराविक गोष्टी कळतात. प्रत्यक्ष ज्ञान फक्त इंद्रियाने होतं ते बी सगळं नाही, मर्यादित. पण मनाला अनुमिती ज्ञानही होतं, मनाला उपमिती ज्ञानही होतं, मनाला अभाव ज्ञान, पुढची सगळी ज्ञान होतात ना. मनाची सीमा ही इंद्रियाच्या सीमेपेक्षा फार मोठी आहे. पण कितीही मोठी असली तरी तिथपर्यंत जात नाही जिथं देव आहे. काही कक्षेपर्यंत जात हे मन पण तिथून परत येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा सह. वाणीही तिथून परत येते, मनासह वाणी परत येते. विठ्ठल विठ्ठल
म्हणून वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही, मनाने त्याचं चिंतन करता येत नाही. आणि मग असं कसं म्हटलंय हो की त्याचं ज्ञान हे शब्दानेच होतं. परमात्म्याचा साक्षात्कार जो होतो तो कशाने होतो? शब्दानेच होतो ना. नाही, शब्दानेच होतो असं नाही, शब्दाशिवाय होत नाही. विठ्ठल 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 शब्दाशिवाय जरी होत नसला पण तो शब्दाने होतो असं म्हणता येत नाही. शब्दाने होतो असं नाही. नाहीतर मग वेदाला गप बसावं लागलंच नसतं, कारण शब्द तिथपर्यंत जातच नाहीत ना. वेदही खूप बोलायला लागला होता, खूप वेद बोलला, ह्याचं वर्णन केलं, त्याचं वर्णन केलं, जगातल्या सगळ्या पदार्थाचं वर्णन करत 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 ज्या वेळेला देवापर्यंत गेला, देवाजवळ गेल्यानंतर मग त्याला काहीच बोलता येईना, गप बसला. वेद जाणू गेला पुढे मौनावला. का? कारण त्याच्याविषयी बोलताच येत नाही. मग ज्याच्याविषयी बोलता येत नाही त्याच्याविषयी गप्प बसावं लागतं. आणि खरं असं आहे, त्याचं ज्ञान असं गप्प बसूनच करून द्यावं लागतं. विठ्ठल असे एक महात्मे होते, ब्रह्मज्ञानी होते, साक्षात्कारी होते, अनुभवी होते. नुसते आमच्यासारखे शब्दपाठ केलेले नव्हते, अनुभवी साक्षात्कारी होते. आणि त्यांची सगळीकडे प्रसिद्धी होती, सगळी त्यांना ज्ञानी म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. कोणीतरी एक माणूस PhD करत होता आणि PhD करण्याकरता त्यांनी विषय निवडला ब्रह्म. कुणी कशावर PhD करतं, कुणी कशात विषय, प्रत्येक जण वेगवेगळे विषय निवडत असतात. त्यांनी काय विषय निवडला? ब्रह्म विषय निवडला. आणि मग आता त्याला ती डिग्री घेण्यासाठी त्याच्यावर प्रबंध लिहावा लागतो. त्या ब्रह्माविषयी वेगवेगळी माहिती गोळा करण्याचं काम त्याचं सुरू झालं. बरीच या ग्रंथातून त्या ग्रंथातून सगळी त्यांनी माहिती गोळा केली. पण त्याला असं वाटलं की आपण एखाद्या खरंच ज्याला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे अशा महात्म्याला भेटावं आणि तो काय सांगतोय त्या ब्रह्माविषयी ते आपण त्यांना विचारून लिहून घ्यावं. ते आपल्या प्रबंधामध्ये ते काय करावं ते लिहावं असं त्याला वाटलं. आणि म्हणून चौकशी केली. लोकांनी सांगितलं की अमक्या अमक्या आश्रमामध्ये ते महात्मे राहतात, त्यांना भेटा, तुम्हाला ती ब्रह्माविषयी माहिती सांगतील. तो गेला, त्यांना भेटला, त्यांना नमस्कार वगैरे केला. विचारलं का हो महाराज, मी असं ऐकलंय की तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात. म्हणे हा आहे. मग नाही, मी PhD करतोय, ब्रह्मावर मला PhD करायची आहे आणि त्या संबंधी अशा प्रकारची मी माहिती गोळा करतोय. मला थोडी काही त्याविषयी माहिती सांगाल का? मी सांगेन. कधी सांगाल? ते म्हणे तू कधी, मला काही काम नाही दुसरं, तू जेव्हा येशील तेव्हा सांगतो. ते म्हटलं मला रविवारी सुट्टी असती. आता याच्या सुट्टी दिवशी जाऊन ब्रह्मज्ञान ऐकून त्याला ब्रह्मज्ञान होणार आहे? ब्रह्मज्ञान असं एवढं सोपं आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी अगोदर ब्रह्मनिष्ठ गुरु पाहावे लागतात. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम तद्विज्ञानार्थम. ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरुमेव अभिगच्छेत, त्यानं गुरुकडं जावं लागतं. समित पाणीही हातामध्ये समिधा घेऊन नम्रता धारण करून सर्व अशा प्रकारचा त्याग करून गुरुच्या चरणाजवळ राहून त्यांची सेवा करून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
प्रश्न करायचा, मग ते उपदेश करतील आणि मग झालं तर झालं ज्ञान. विठ्ठल विठ्ठल पण त्यांनी सांगितलं मला रविवारी सुट्टी असते, पण ये तुला ज्या वेळेला सुट्टी असेल त्यावेळेला ये. मग रविवारच्या दिवशी तो लवकरच गेला, एक वही पेन घेऊन गेला. महाराज आलो मी, बस म्हटले. ते बसलेले होते आसनावर, तो समोर बसला. सांगा ब्रह्म काय कसं आहे. मग ब्रह्म सांगा म्हटल्यानंतर त्याने असे डोळे झाकले. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला. त्याची चुळबुळ सुरू झाली. तर कवर बसायचं, काहीच बोलले नाही ना ते. ब्रह्म सांगा म्हटलं की त्यांनी डोळे झाकले, बोलायलाच तयार नाही, डोळेच उघडी न झाले. मग त्यांनी असा पायाला हात लावला आणि सांगितलं, महाराज तुम्हाला आठवत नसलं तर मी पुढच्या रविवारी येतो, पुढच्या रविवारी तुम्ही सांगा. ठीक आहे म्हणे, पुढच्या रविवारी आहे. असे 10-5 रविवार गेले वा. प्रत्येक रविवारी त्यांनी यायचं, त्यांच्या समोर बसायचं, 2-3 तास बसायचं, पुन्हा म्हणायचं त्यांनी पुन्हा पुढच्या रविवारी येतो. ठीक आहे म्हणायचे, जा. पुन्हा आले, इतक्या वेळेस येणं झालं आणि काहीच बोलत नाही, गप्प बसले. मग त्यांनी विचारलं, त्याला त्या स्वाभिमान जागा झाला. काय महाराज तुम्हाला ब्रह्माविषयी जर काही बोलताच येत नाही तर तुम्ही माझा एवढा वेळ घेतला कशाला. तो जरा असं चढत्या आवाजात बोलायला लागला. पहिल्यांदा सांगायचं ना मला काही त्याविषयी सांगता येत नाही म्हणून. महाराज खरं सांगा बरं, तुम्हाला ब्रह्मज्ञान झाले. तुम्ही झाले, मग तुम्ही सांगत का नाही. त्याने सांगितलं, गाढवा तू पहिल्या दिवशी आला त्या दिवशीपासून सांगतोय, तू ऐकत नाहीस. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय म्हणतात, न सांगणे जैसे न सांगणेवरी बाळा पतीशी रूप करी. दृष्टांत दिला ज्ञानोबारायांनी. नवीन लग्न झालेली मुलगी माहेरी गेली, काहीतरी कार्यक्रम होता माहेरी, आणि मग त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सासरची ही माणसं बरीच आलेली होती. तिचा नवराही आलेला होता. मग तिच्या नवऱ्यासोबत त्याचे मित्र, काही बहू वगैरे सगळे होते आणि असे पुढच्या घरात बसलेले होते. पूर्वीचा काळ असं डाळजत पुढं बसलेले. आणि मग ही घरात होती. ही म्हणजे कोण, ती मुलगी जिचं नवीनच लग्न झालेलं होतं. आणि मग तिच्या सगळ्या त्या मैत्रिणी गोळा झालेल्या. मग त्या अशा खिडकीतून पाहत होत्या. तिला बोलवलं, का ग हे सगळे बसलेत, याच्यातले तुझे मालक कोणते. आता काळ पूर्वीचा होता, आताचा काळ नव्हता. कारण आता विचारलं तर काही वेळ लागणार नाही सांगायला कोणता आहे म्हणून. पण काळ पूर्वीचा होता, मर्यादेचा काळ होता. आणि मर्यादेचा काळ असल्यामुळं तिनं लगेच सांगितलं नाही की हाय म्हणून टोपीवाला. ती काहीच बोललीच नाही काही. मग दुसऱ्याच मुलीनं विचारलं, तो आहे का फेट्यावाला. फेट्यावाले तुझे मालक आहेत का. ते म्हणे नाही, फेट्यावाला मालक नाही. मग तो जीनची पॅन्ट घातलेला नाही.
तो चष्मा घातलेला नाही, हाय का, तो आहे का, तो आहे का, तो आहे ती नाही 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 अशी सगळ्याची व्यावृत्ती करत 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 ज्या वेळेला त्या मुलीनं विचारलं, तिचा खराब जो नवरा होता तिच्याकडे बोट केलं आणि हा आहे का विचारलं, त्यावेळेला ती नाही म्हणेल का? ती नाहीही म्हटली नाही आणि आहेही म्हटली नाही, ती गप्प बसली. तिला नाहीही म्हणता येत नाही. आता जर तो आहे तर नाही कसं काय म्हणायचं, आणि आहे म्हटलं तर मग मर्यादेचं उल्लंघन होतंय, म्हणून आहेही म्हणता येत नाही. तसंच इथंही श्रुती माता परमात्म्याचं ज्ञान करून देत असताना तो नाही असा नाही असा नाही म्हणूनच ज्ञान करून देते. श्रुती म्हणती नेती नेती न येती असा नाही असा नाही, रूपवान नाही, स्पर्शवान नाही, अमका नाही तमका नाही, असा नाही असा नाही असा नाही. आणि मग कसा आहे ज्या वेळेला सांगायचा प्रश्न येतो त्यावेळेला ती काय होते, गप्प बसते. आणि मग ती गप्प बसली की ती मग ऐकणाऱ्याने समजून घ्यायचं असतं की हाच आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल शब्दाने त्याचं वर्णन करता येत नाही, शब्द तिथं कमी पडतात, तिथपर्यंत घेऊन जातात शब्द, पण शब्दाने त्याचं ज्ञान होतं असं नाही, शब्दाशिवाय होत नाही, तिथपर्यंत नेण्याचं काम शब्द करतात, पण त्याला दाखवण्याचं काम शब्द करत नाहीत. कारण तो स्वसंवेद्य आहे, तो स्वयंप्रकाश आहे, तो ज्ञानस्वरूप आहे. म्हणून शब्द तिथपर्यंत घेऊन जातात, त्याचं वर्णन नाही करू शकत. जे वर्णन शब्दाने केले ते सगळं अतद्व्यावृत्तीनं अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुझं जे स्वरूप आहे ते शब्दाने वर्णन करता येत नाही, ते शब्दातीत आहे, मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप विठ्ठल विठ्ठल. शब्द जे वर्णन करतो, ज्या मर्यादेपर्यंत वर्णन करतो, कोणत्या गोष्टीचं शब्द वर्णन करू शकतो? आकाराशी प्रवाद वस्तुशी नाही. ज्ञानोबा लिहितात नाम रूप संबंध जाती क्रिया भेद आकाराशी प्रवाद वस्तुशी नाही. आकाराचं वर्णन शब्द करू शकतो, ज्याच्या ठिकाणी रूप आहे, ज्याच्या ठिकाणी नाम आहे, संबंध आहे, जाती आहे, क्रिया आहे, भेद आहे, अशा या 6 गोष्टी ज्या पदार्थाच्या ठिकाणी आहेत, ज्या तत्वाच्या ठिकाणी आहेत, अशा तत्वाचं वर्णन शब्दाला करता येतं. शब्द त्याचं वर्णन करू शकतो. कशाचं? नाम रूप संबंध. ज्या वस्तूच्या ठिकाणी नाम आहे, ज्या वस्तूला नाम आहे त्याविषयी काहीतरी शब्द सांगू शकतो. याचं अमकं नाम आहे, तमकं नाम आहे, असं आहे तसं काहीतरी सांगू शकेल. ज्या वस्तूला रूप आहे त्या वस्तूचं शब्द वर्णन करू शकेल. पण ज्याचं वर्णन करायचंय त्या देवाला नामही नाही आणि रूपही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. त्याच्या ठिकाणी नाम रूप नाही,
संबंध नाही, त्याचा कुणाशी संबंध नाही आणि त्याच्याशी कुणाचा संबंध नाही, कोणताच संबंध नाही. संबंधाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. संयोग संबंध, समवाय संबंध, समवेत समवाय संबंध, संयुक्त समवाय संबंध, संयुक्त समवेत समवाय संबंध. हे पुढचे जाऊ द्या, पण मुख्य दोन संबंध आहेत. एक संयुक्त संबंध म्हणजे संयोग संबंध आणि समवाय संबंध, आणि यानेच मिळून आणि पुढचे संबंध वाढत जातात. मुख्य हे दोन संबंध आहेत, एक संयोग आणि समवाय. कोणताच संबंध त्याच्याशी नाही, कारण संयोग संबंध हा दोन द्रव्यांचा असतो, परमात्मा द्रव्य नाही. त्यामुळं संयोग संबंध त्याचा कोणाशी नाही. आणि समवाय संबंध हा जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, गुणगुणी, उपादान कारण आणि कार्य यांच्यामध्ये असतो. परमात्म्याच्या ठिकाणी कोणती जाती नाही, परमात्म्याच्या ठिकाणी कुठला गुण नाही, तो निर्गुण आहे. परमात्म्याच्या ठिकाणी कुठली क्रिया नाही, तो कुठली क्रिया करत नाही, कारण परमात्मा व्यापक आहे. व्यापकाच्या ठिकाणी क्रिया नसते. आकाश व्यापक आहे, आकाश कधी आलं कधी कुठं गेलं, कुठं जात नाही, कुठं येत नाही, कारण ते व्यापक आहे. तसा परमात्मा हा व्यापक असल्यामुळं त्याच्या ठिकाणी क्रिया नाही आणि भेदही त्याच्या ठिकाणी नाही. सुगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, कोणताच भेद परमात्म्याच्या ठिकाणी नाही. म्हणून नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे काहीच त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं शब्दाने त्याचं वर्णन घडत नाही. शब्द त्याचं वर्णन करण्याकरता कमी पडतात, अपुरे पडतात. म्हणजेच परमात्मा हा शब्दातीत आहे, म्हणजेच वाणीच्या पलीकडे आहे. कारण वाणी जी बोलते ते शब्दच बोलते, वाणी जे बोलते ते काय बोलते, शब्दच, आणि शब्दच त्याचं वर्णन, त्या वस्तूचं वर्णन करत असतो. असा परमात्मा वाचातीत आहे, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. आणि आता प्रश्न असा आहे, ज्या तत्वाचं, ज्या परमात्म्याचं, ज्या देवाचं वर्णन वाणीने करता येत नाही, मनाने सुद्धा ज्याचं चिंतन करता येत नाही, मनाला ज्याचा संकल्प सुद्धा अशक्य आहे, अशा त्या परमात्म्याची प्राप्ती कशी करून घ्यायची? इतर साधना करून आपल्याला जर त्याची प्राप्ती करून घ्यायची म्हटलं, फार कठीण आहे. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हि गती दुःखम देहवद्भीर वाप्यते. फार फार योगासारखी साधनं, ज्ञानासारखी साधनं, तपश्चर्या ही फार कठीण आहे. योगाची वाटा निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. फार खडतर अशा प्रकारचा इतर मार्ग आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्या साधनाचं माप करून तुला घेणं हे आमच्याकडून काही शक्य होणार नाही. आणि म्हणून तुला घेण्यासाठी, तुला प्राप्त करण्यासाठी आम्ही जे साधन निवडलेलं आहे ते साधन म्हणजे कोणतं आहे? भक्तीचं साधन आहे. हे भक्तीचं साधन निवडलं, तुला प्राप्त करण्यासाठी आम्ही भक्तीचं माप केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल मनवाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या
माप भक्ती केले आणि म्हणून आम्ही हे भक्तीचं माप अशा प्रकारचं केलेलं आहे. मग तुकोबा यांना विचारलं का हो महाराज, आता तुम्ही भक्तीचं माप केलं? हो, भक्तीचं माप केलं. आणि मग भक्तीच्या मापाने त्याला मोजून घेता येतं का? तुकोबाराय म्हणतात हो, आम्ही भक्तीच्याच मापाने तुला मोजतो. अभंगाच्या द्वितीय चरण. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, भक्तीच्या मापे मोजितो अनंता. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, भक्तीच्या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता नमो दवे, इतराने तत्वता नमो दवे, इतराने तत्वता नमो दवे, इतराने तत्वता नमो दवे. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, भक्तीच्या मापे मोजितो अनंता. भक्तीची मापे मोजितो अनंता, या भक्तीच्या मापानं मी अनंताला मोजतो. अनंत म्हणजे देव. देवाला अनंत ही संज्ञा आहे, म्हणजे त्याला नामाभिधान आहे. त्याला अनंत म्हणतात. त्याला अनंत का म्हणतात त्याची अनेक कारण आहेत, पण संतांनी एक सांगितलेलं आहे, अनंत म्हणती माझिया स्वामी ते अनंत गुण त्याते. म्हणून या त्याच्या ठिकाणी अनंत गुण आहेत, तो गुणनिधान आहे.
म्हणून त्याला अनंत अशा प्रकारचं म्हणतात. त्याचं सगळंच अनंत आहे, त्याचं स्वरूप अनंत आहे, त्याची नामं अनंत आहेत, त्याचे गुण अनंत आहेत, त्याच्या लीला अनंत आहेत. हरी अनंता, हरी कथा अनंता, सगळं अनंतच आहे. म्हणून आरती अनंत भुजा, विठू पंढरी राजा, तो अनंत आहे. आणि अशा त्या अनंताला मी काय करतो, या भक्तीच्या मापाने मोजतो. म्हणजे दुसऱ्या कोणत्या मापाने मोजता येत नाही का त्याला? नाही. इतर कोणत्याच मापाने त्याला मोजता येत नाही. बाकीची सगळी माप त्याला अपुरी पडतात. व्यवहारातली ही माप कमीच पडतात आणि परमार्थातली ही माप, बाकी भक्ती सोडून बाकीची सगळी माप ही कमीच पडतात. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारामध्ये आपल्याला मोजण्याची काही माप आहेत, साधन आहेत मोजण्यासाठी. कोणती कोणती आहेत? गणिमम, तुलिमम, मेयम, क्रिया, रूपतस्त्रिया. गणिमम, आपण ज्या वेळेला नारळ मोजतो, नारळ मोजताना कसे मोजतो? असे वजन करून असं तराजू मध्ये घालून मोजतो का? दूध ज्या मापाने मोजतो त्या मापात घालून मोजतो का? कपडे घ्यायला गेल्यानंतर ज्या त्या पट्टीनं मोजून तसं नारळ कसं मोजतात? 1, 2, 3 असं नगानं मोजावं लागतं त्याला. कसं? 1 नग, 2 नग, 3 नग असं याला गणिमम म्हणतात. हे मोजण्याचं एक साधन आहे. गणिमम. परमात्म्याला असं मोजता येत नाही, 1, 2, 3 असं म्हणता येत नाही त्याला. का? कारण त्याच्या ठिकाणी कुठली संख्याच नाही. द्वित्वाधिक कोणतीच संख्या त्याच्या ठिकाणी नाही. द्वित्व 2, 3, 4, 5 असं काहीच त्याच्या ठिकाणी नाही. अहो पण 2, 3 नसेल, द्वित्वाधिक संख्या त्याच्या ठिकाणी नसतील, पण एकत्व तर त्याच्या ठिकाणी आहे ना. कारण श्रुती सांगते ना, एकमेव अद्वितीयम ब्रह्मा. श्रुती काय सांगते? तो एक आहे म्हणून सांगते. तुकोबाराही सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, एक धरिला चित्ती. द्वित्वाधिक संख्या त्याच्या ठिकाणी नसतील, पण एक संख्या तर आहेच ना. नाही, त्याच्या ठिकाणी एक ही संख्या सुद्धा नाही. पण आपल्याला तसं संख्या वाचून ते कळतच नाही. म्हणून या द्वित्वाधिकाची व्यावृत्ती करण्यासाठी आपल्याला संतांनी किंवा श्रुतीनं काय सांगितलं? तो एक म्हणून सांगितलं. त्याच्या ठिकाणी एकत्व ही संख्या नाही. संख्याच त्याच्या ठिकाणी कोणती नसल्यामुळं त्याला 1, 2, 3 असं नगानेही त्याला मोजता येत नाही. तुलिमम दुसरा प्रकार आहे मोजण्याचा. असं तराजूत घालून, साखर गूळ आपण मोजतो का नाही, असं तराजूत घालतो. इकडे एक माप ठेवतो, किलोचं 2 किलोचं, आणि इकडे मग साखर टाकत असतो. याला तुलिमम म्हणतात. देवाला तसंही मोजता येत नाही. कारण तराजूत घालून त्या वस्तूला मोजता येत असतं की ज्या वस्तूच्या ठिकाणी वजन आहे. काय आहे? शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर ज्या वस्तूच्या ठिकाणी गुरुत्व आहे, गुरुत्व ज्या वस्तूच्या ठिकाणी आहे त्या वस्तूला तराजूत घालून मोजता येतं. आणि न्यायशास्त्राच्या सिद्धांतानुसार गुरुत्व हे 2च तत्वाच्या ठिकाणी आहे, एक पृथ्वी आणि जल. बाकी कोणत्याच वस्तूच्या ठिकाणी गुरुत्व नाही. आणि म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी गुरुत्व नसल्यामुळं त्याला तराजूत घालूनही मोजता येत नाही. म्हणजे व्यवहारातलं कुठलंच साधन वापरून त्याला मोजता येत नाही. मेयम. आपल्याला जर
तांदूळ मोजायचे असतील, ते खेड्यापाड्यामध्ये बाया ते पीठ आणायला जातात बघा शेजारी. पीठ आणतात मोजून आणि पुन्हा ते आणलेलं पीठ पुन्हा काही 4-8 दिवसांनी पुन्हा हिनं दळून आणलं की पुन्हा ते पीठ नेऊन देतात. मग ते पीठ कसं मोजतात? किलोनं मोजतात का? नाही, आता किलोनंही मोजायला लागले, पण पूर्वीची पद्धत ते माप असायचं, शेराचं आदली वगैरे असं ते माप असायचं, चिपट असं होतं ते. तर त्याला म्हणतात मेयम. किंवा दूध मोजतो आपण, मापात घालतो, त्या लिटरच्या 2 लिटरच्या असं मोजतो, किंवा कापड मोजतो मीटरनं, याला मेयम म्हणतात. देवाला तसंही मोजता येत नाही. का? कारण तो इतका मोठा आहे, तो इतका व्यापक आहे की त्याच्या एका अंशावर सर्व जगत आहे. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत. एका अंशानं त्यानं सर्व जगत व्यापलेलं आहे आणि बाकीचे सगळे अंश त्याचे शिल्लकच आहेत. एका अंशाने सर्व जगत व्यापलं तर सगळा परमात्मा कोणत्या मापात बसायचा? असं जगात कोणतं माप आहे की त्याच्यात त्याला घालता येईल? म्हणून त्याला कुठल्याही मापाने मोजता येत नाही. क्रिया, काही वस्तूला क्रियेनं मोजतात. क्रिया म्हणजे त्या वस्तूची क्रिया पाहतात आणि मग त्याचं मूल्य ठरवतात. घोडा घ्यायला गेलो आपण, बाजारात गेलो घोडा, मग घोडा काय त्याचं रंग कसा आहे, रंगावून थोडा त्याची किंमत ठरवतात. किंवा जाडजूड आहे त्याची, किंवा उंच किती आहे त्याच्यावरून घोड्याची किंमत नाही ठरवत. मग त्याचा वेग कसा आहे, किती वेगाने तो धावतो, त्याच्या त्या वेगावरून, त्याच्या क्रियेवरून त्याची काय केली जाते? किंमत ठरवली जाते. म्हणजे त्याला क्रियेच्या द्वारा मोजतात. देवाला क्रियेच्या द्वाराही मोजता येत नाही, कारण त्याच्या ठिकाणी क्रियाच नाही, कारण तो व्यापक आहे. रूपतः काही वस्तूचं रूप पाहून मग त्याची किंमत ठरवली जाते. सुंदर वस्तू असली किंमत वाढते. अशा अनेक वस्तू आहेत. देवाच्या ठिकाणी रूपाचाही संबंध नाही. काही वस्तूचं कांती, स्त्रिया म्हणजे कांती, रत्न वगैरे जे असतात का नाही, हिरे माणिक वगैरे, त्यांची जे तेज असतं, त्याची जी कांती असते त्याच्यावरून त्याचं मूल्य ठरवतात. तसं देवाच्या ठिकाणी कांतीचा हे काही संबंध नाही, कुठलाच विशेष त्याच्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळं व्यवहारातल्या कुठल्याच साधनाने त्याला मोजता येत नाही. इतरांनी तत्वता न मोजवे, हे व्यवहारातलं झालं. भक्तीतली जेवढी साधनं आहेत, ज्ञान असेल, कर्म असेल, अष्टांग योग असेल, तीर्थयात्रा असेल, तपश्चर्या असेल, कुठलंही साधन केलं आणि ते साधनाच्या द्वारा, त्या साधनाच्या मोबदल्यात त्याला आपण आत्मसात करू, त्याला घेऊ म्हटलं तर ते शक्य नाही. त्याने तो घेता येत नाही, कारण ही साधनं त्याची बरोबरी करू शकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर् न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपशक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. कुठल्याच अशा प्रकारच्या साधनाने त्याला मोजता येत नाही. मग तुम्ही भक्तीनं कसं मोजायला लागले? भक्तीनं आम्ही त्याला मोजू शकतो. भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की भक्तीनं देव घेता येतो. भक्तीच फक्त त्याची बरोबरी करू शकते. हा, कुणी मोजलं तुमच्या अगोदर? हो, मोजलं. कुणी मोजलं? सत्यभामा दान करी नारदासी, तुळशी
समसुखे सुखान तुळशी समसुखे सुखान तुळशी सत्यभामा दान करी नारदासी तई कळलाओ मज ऋषिकेशी तुळे घालिताओ नये कनकराशी समपान तुके एक तुळशी होत्या. एकदा नारद आले द्वारकेमध्ये. द्वारकेत नारद गेले, नेहमीच जायचे, पण एक वेळेला त्यांचं जाणं झालं. जे जाणं झालं ते सत्यभामेच्याच घरात जाणं झालं. नारद आल्या म्हटल्यानंतर आता संत आहेत नारद. सत्यभामेनं पाय धुतले, त्यांना आसन बसायला दिलं, खूप सेवा केली. घाली संत अशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. इच्छिले ते पूर्वी महत्वाचं आहे. खूप सेवा केली नारदांची. नारद प्रसन्न झाले. सत्यभामे काय तुझी अडचण आहे काय, काय सांग. सेवा केल्यावर म्हणावंच लागते. मग त्यांनी सांगितलं हो देव नारदा माझी एक इच्छा खूप दिवसापासून इच्छा आहे. काय इच्छा आहे पण काय माझा जो प्रश्न आहे त्याला उत्तर आहे का. नारदाने सांगितलं असा जगात प्रश्नच नाही की ज्याला उत्तर नाही. आणि नारदासारखा गुरु असले तर उत्तर असणारच आहे. ते म्हणे काय प्रश्न काय आहे तुझा. सत्यभामेने सांगितलं अहो नारद महर्षी माझी खूप दिवसापासून अशी इच्छा आहे. या जन्मात तर मला भगवान श्रीकृष्ण पती या स्वरूपामध्ये मला प्राप्त झालेलेच आहेत. पण मला प्रत्येक जन्मामध्ये मला भगवान श्रीकृष्णच पती मिळाले पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करू. ते म्हणे त्यालाही उत्तर आहे. ते म्हणे काय. त्याचं असं आहे की आपण जी वस्तू दान करतो ती पुढच्या जन्मात आपल्याला अधिक प्रमाणात भेटते. तुला माहिती आहे भगवंताला या जन्मामध्ये किती बायका मिळाल्या. 16,108. ह्या मुख्य 8 पटराण्या तर होत्याच, पण 16,100 जणीची लॉटरी एकदाच लागली. कुठं त्या नरकासुराकडं. म्हणजे 16,108 पत्न्या प्राप्त झाल्या. कशामुळे प्राप्त झाल्या तुला माहिती आहे. म्हणजे कशामुळं. त्याचं असं आहे की पूर्वजन्मामध्ये म्हणजे प्रभू रामाच्या अवतारामध्ये त्यांनी ज्यावेळेला सीता वनात होती त्यावेळेला भगवान प्रभूंनी रामचंद्रांनी जेवढे यज्ञ केले त्यावेळेला यज्ञ करण्यासाठी तर सीता लागते. सीता तर नव्हती. मग सोन्याची सीता करायची, यज्ञ करायचा, आणि यज्ञ झाला की ती सोन्याची सीता काय करायची दान करायची. जेवढे यज्ञ झाले तेवढ्या सगळ्या सीता दान केल्या. आणि त्याच्या फलस्वरूपामध्ये या जन्मामध्ये देवाला 16,108 राण्या काय झाल्या प्राप्त झाल्या. तुला जर भगवान श्रीकृष्ण पती म्हणून प्राप्त करायचं असेल तर तुला भगवान श्रीकृष्णाला दान करावं लागेल. ती म्हणे कोण घेईल. मी आहे की मी घेतो ना. तुम्ही घेता देवा. मग बोलू का ब्राह्मण. ब्राह्मण कशाला बोलवतीस. मी ब्राह्मणच आहे ना. मी म्हणतो ना संकल्प. तू घे हातात पाणी. घेतलं हातात पाणी. संकल्प केला. नारदाच्या हातात पाणी सोडलं. नारदाने ते तसंच पाणी ओला हात घेतला आणि देवाकडे. देवा हात पाहिला ओला दिसला हात. म्हणजे टावेल देऊ काय पुसाय. नाही टावेल नाही. मी तुम्हाला हात पुसण्यासाठी तुमच्याकडे नाही आलो, मग दाखवायला आलोय. म्हणजे सत्यभामेनी तुम्हाला मला दान केलंय. आता देव नाही माझा सेवक. म्हणजे असं मी आता सेवक सत्यभामेनं दान केलं. अरे वा काय माझं भाग्य आहे. आता संतांची सेवा करायला मला भेटल. काय सेवा करू. घेऊ का विना तुमच्या गळ्यातला. ती म्हणे विना सोडून बोलायचं. कारण विनांचे पिळा तर आमचं भांडवल आहे. ते देऊन कसं काय जमेल. मग पादुका सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. चाले पादुका. सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. सत्यभामाला न करी उजुर नाही अंगीकार.
भामा दान करी उजूळ नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. नारदानी त्या पादुका डोक्यावर घेतल्या आपल्या कुणी देवानी पादुका डोक्यावर घेतल्या निघाले. बाकीच्यांनी पाहिलं काय भानगड आहे. भगवान नारदांच्या पादुका घेऊन चालले बाकीच्या धावत आल्या. देवा काय आहे म्हणजे चाललो नारदासोबत का सत्यभामेनं दान केलंय. ती कोण एकटी दान करणारी. तुम्ही काय तिचे एकट्याचे थोडे मालक आहे. तुम्ही आमचेही पती आहात. ती कशी काय दान करते. मग बरंच तिथं तुम्ही झालं. मग आता काय करायचं. मग मधला उपाय सांगितला. जर त्याला माझ्यासोबत द्यायचं नसेल तर त्याच्या वजना एवढं काय द्या सोनं द्या. झालं. मग सोनं द्यायचं ठरलं आणि मग ते सोनं एका पारड्यात टाकलं. सोन्याची द्वारका. सोन्याची द्वारका असताना सुद्धा जेवढे दागिने होते जेवढं सोनं होतं सगळं एका तराजूत टाकलं आणि दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्णाला बसवलं. पण तरीही भगवान श्रीकृष्णाचं पारड खालीच. ते वरच येईना. सगळं सोनं संपलं. सत्यभामाचा तर अहंकारच गेला. आता काय करायचं. रुक्मिणी साहेबांना कळलं. थांबा म्हणे मी जाते मी प्रयत्न करते. आणि मग त्यांनी सांगितलं हे काढा सोनं सगळं बाजूला. सोनं बाजूला काढलं. एक तुळशीचं पान घेतलं आणि भक्तिप्रेमानं युक्त अशा प्रकारचं होऊन नमस्कार करून ते पान काय केलं त्या पारड्यात ठेवलं. ते पान पारड्यात ठेवलं की ते पानाचं पारडं खाली देवाचं पारडं वर. ही भक्तीची शक्ती आहे. भक्ती म्हणजे प्रेम भाव आणि या भावाच्या द्वारा प्रेमाच्या द्वारा देव आकळला जातो. देवाला विकत फक्त भावाच्याच द्वारा घेता येतं. देवाची बरोबरी करणारं साधन या प्रेमाशिवाय दुसरं कोणतं नाही. भक्तीशिवाय दुसरं कोणतं नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाला जे मोजतो ते कोणत्या मापाने मोजतो. भक्तीच्या मापाने मोजतो. भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. आता इतर साधनं म्हणजे कोणते 3ऱ्या चरणामध्ये सांग. योग जगत देहाची आयोगे योग जगत देहाची भक्ति
वेळ झाली आता सगळं सगळं सांगतो अर्थ योग याग तपे देहाची योगे योग अष्टांग योग याग याग म्हणजे यज्ञ देहाच्या द्वारा केली जाणारी जी साधना आहेत अशी सगळी साधनं आणि ज्ञान या ज्ञानाच्याही द्वारा हा देव सापडत नाही योग याग विधी येणे नये सिद्धी योग्यांच्या ध्यानी ध्याता नातुडसी योग ज्ञानाची या लागे न सापडसी आणि म्हणून हे देवा हे पंढरीनाथा आम्ही हे भक्तीचं अशा प्रकारचं साधन करतो आणि आम्ही ही जी भक्ती करतो जशी अशा प्रकारची आमच्याकडून भोळी बाबडी अशा प्रकारची भक्ती होत असेल ही आमची सेवा तुम्ही काय करावी स्वीकारावी तुम्ही मान्य करून घ्यावी अशा प्रकारची प्रार्थना तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये करतो तुका म्हणे आम्ही भोळा भावे सेवा घ्यावे जी केशवा करीतोय घ्यावे जी केशवा करीतोय भक्तीची आमा भक्तीची आमा की आमची ही भोळी सेवा आहे आमची ही भोळी अशा प्रकारची सेवा आम्ही करतोय तुम्ही ती काय करावी घ्यावी कारण आपण सेवा करत असतो पण आपली सेवा देवापर्यंत पोहोचतेच की नाही देव घेतोच की नाही कोण जाणू शकतोय कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपावे आणि म्हणून तुकोबा देवाला प्रार्थना करतात तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी के सेवा करीतो ऐशी भक्तीची आमापे मोजितो अनंता इतर आणि तत्वता न मोजवे झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबराय तुकोबराय संतांच्या चरणी श्री संत मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो आणि भगवान पंढरीनाथाच्या चरणी
श्रीगुरूंच्या चरणी, ज्यांच्या आज्ञेनं सेवा प्राप्त झाली असे परमपूजनीय वंदनीय बोधले महाराज त्यांच्या चरणी, उपस्थित असणारे सर्व संत वृंद, सर्व साधक, सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावेत मते विनवितो असे ज्ञानेश्वर